तुमची पण कुंभ रास आहे का? तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी. 1 ऑगस्ट वार शनिवार. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुमचे वाईट दिवस संपले आहेत आणि तुमच्या शत्रूचे काळ रात्र सुरू झाली आहे. ज्यांनी तुम्हाला आजवर रडवलं, ज्यांनी तुमच्या पाठीमागे खेळ रचले, ज्यांनी तुमच्या प्रामाणिकपणाची फळे चोरली, लक्ष देऊ नये का? आज 1 ऑगस्टला शनिदेवाचा प्रत्यक्ष न्याय सुरू झाला आहे. आता शत्रूला कोणतीही माफी नाही, कोणतीही सुटका नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये महासत्रात आपण पाहणार आहोत 1 ऑगस्टला आकाशात तुमच्या कुंडलीत नक्की काय घडणार आहे. तुमचं गुप्त शत्रूचं नाव आणि त्याची उघडी पडणारी कारस्थाने, पैसा, नोकरी, आरोग्य, प्रेमात शनिदेव कोणता मोठा चमत्कार करणार आहे आणि या कार्यक्रमाच्या शेवटी 1 ऑगस्टच्या रात्री करायचा असा एक महाउपाय ज्यामुळे शत्रू पाया पडायला मजबूर होणार. हो मंडळी, कुंभ ही शनिदेवाची स्वतःची रास आहे. शनिदेव म्हणजे केवळ शिक्षा देणारे देव नाही, तर ते कर्मफळता देवता आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्हाला वाटत असेल की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझ्यावर संकट का मंडळी? बरोबर ना? तर आता आपण त्या भागाकडे आलो आहोत जे ऐकून तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही. 1 ऑगस्टला आकाशात अशी काही अद्भुत आणि भयानक ग्रहाची रचना तयार होत आहे ज्यामुळे कुंभ राशीच्या लोकांचे नशीब रातोरात पलटी मारणार आहे. ज्योतिष नियमानुसार कुंभ राशी शनिदेवाच्या स्वतःचे अत्यंत लाडके आणि मूल त्रिकोण रास आहे. शनिदेव इतर राशीवर दया दाखवतात किंवा उशीर करतील, पण कुंभ राशीच्या बाबतीत शनिदेवाची कधीही अन्याय सहन करता येत नाही. 1 ऑगस्टच्या या शनिवार शनिदेवाची दृष्टी तुमच्या राशीवर अशा प्रकारे पडत आहे जिथे कर्मफळ सिद्धता महाअध्याय सुरू होतो. शनिदेव तुम्हाला सांगत आहे, मला तू आतापर्यंत खूप सोसलं, लोकांचे टोमणे ऐकले, गरिबी आणि अपमानाचे घोट, पण आता तुमची वेळ झाली. आता न्याय करायची वेळ आली आहे. आता जरा आठवून पहा, गेल्या 2-3 वर्ष तुमच्यासोबत काय घडत होतं. तुम्ही ज्यांना भावासारखं मानलं त्यांनी तुमच्या पाठीमागे खेळ रचले. ज्यांनी अडकलेल्या वेळी पैसे दिले नाही, आज तुमचे पैसे बुडवून तुम्हाला ओळख दाखवायचं बंद केलं. ऑफिसमध्ये किंवा व्यवसायात तुम्ही मेहनत करायची आणि श्रेय दुसऱ्यांना कोणीतरी घ्यायचं. असंच घडतं ना? शनिदेवाचे न्यायासन जेव्हा बसते तेव्हा वकीलही गरज पडत नाही, पण पुराव्याचीही गरज नसते. शनिदेव सर्व पाहत असतात. 1 ऑगस्टच्या या शनिवारी शनिदेवाची थेट तुमच्या शत्रूवर पडणार आहे. जे लोक कालपर्यंत तुमची हसणी अडवत होते तेच लोक 1 ऑगस्ट स्वतःच्या कर्माच्या जाळ्यात असे अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. शत्रूची कोणतीही युक्ती, कोणतीही करणी किंवा कोणतेही कारस्थान आता चालणार नाही. शत्रूची सुटका नाही. म्हणजे कुंभ राशीच्या जातकांनो, 1 ऑगस्टनंतर तुमचे कोणकोणते शत्रू धुळीस मिळणार आहे हे नीट ऐका. ऑफिसमध्ये कामाच्या ठिकाणीचे शत्रू, जे सहकारी तुमच्या विरोधात साहेबाचे कान भरते, ज्यांनी तुमची रोखलेली कामे घेतली, 1 ऑगस्टनंतर त्यांचा भांडाफोड होणार आहे. वरिष्ठ त्यांचा खरा चेहरा दिसेल आणि तुमचे स्थान उंचावेल. पैशाचा वैरी आणि फसवलेले भागीदार, ज्या लोकांनी तुमच्याकडून घेतलेले पैसे आणि द्यायला टाळाटळ करत आहे किंवा व्यापारात तुम्ही फसवले आहात, शनिदेव तुमच्यावर असा आर्थिक ताण आणतील की त्यांना स्वतःहून तुमचे पैसे आणून द्यावे लागल. घरातील आणि नात्यामधील मुख्य, तोंडावर गोड बोलणारे आणि पाठीमागे तुमचे वाईट चितणारे नातेवाईक किंवा मित्र 1 ऑगस्टनंतर शनिदेव अशी परिस्थिती निर्माण करतील की ज्याने तुमचे खरे चेहरे तुमच्या समोर उघडले. तुम्हाला कळून चुकले पण कोण आपले आणि कोण परके. पण मंडळी, एक गोष्ट लक्षात ठेवा, शनिदेव केवळ वाईट लोकांचा नाश करत नाही, ते प्रामाणिक लोकांना राजा बनवतात. हो मंडळी, जर तुम्ही अचानक प्रामाणिकपणे कष्ट केले असतील, कोणाचं वाईट केलं नसेल, तर 1 ऑगस्ट हा दिवस तुमच्या भाग्योदयाची नवीन पहाट घेऊन आला आहे. जुनी रखडलेली कामे वेग घेतील. कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुमचा विजय होईल. मनावर आलेल्या इतक्या दिवसाचा ताण आणि निराशा 1 ऑगस्टच्या रात्रीपासून गायब होईल. सुरुवात होईल. शनिदेव म्हणत आहे, कुंभ राशीच्या जातकांनो, तुम्ही घाबरू नका. तुमच्या पाठीशी मी स्वतः शनिदेव आहे. पण 1 ऑगस्टला शनिदेवाचा
हा आशीर्वाद मिळण्यासाठी आणि शत्रूचा पूर्णपणे शांत करण्यासाठी तुम्हाला संध्याकाळी एक विशेष नियम पाळावा लागणार आहे. तो नियम काय आहे ती आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. चला तर मंडळी, वेळ न घालवता आपण तो भाग पाहूया. आता आपण या वळणावर आलो आहोत सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात. 1 ऑगस्टच्या या ऐतिहासिक शनिवारी तुमच्या करिअर, पैशाच्या पाकिटात आणि आरोग्यावर नक्की काय परिणाम होणार आहे. सर्वात आधी बोलूया करिअर आणि नोकरीबद्दल. कुंभ राशीच्या माझ्या मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, गेल्या प्रत्येक महिन्यात तुम्ही नोकरीत जे मेहनत करत आहात, ज्याचे श्रेय तुम्हाला मिळत नव्हते, बरोबर ना? तुम्ही रात्रंदिवस करायचा या क्रेडिट भलतेच लोक घ्यायचे. पण 1 ऑगस्टच्या या शनिवारी शनिदेवाचं चक्र असं फिरणार आहे की बॉस आणि वरिष्ठ नजर थेट तुमच्या कामावर पडेल. ज्याचे उत्पन्न किंवा इन्कम वरिष्ठ रेड सिग्नल लावला होता, तो रस्ता आता मोकळा होणार आहे. नोकरीची संधी जे लोक गेल्या अनेक महिन्यापासून चांगल्या नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना 1 ऑगस्ट नंतर उत्तम पगाराच्या आणि सन्मानाच्या ऑफर मिळण्याचे योग बनत आहे. ज्यांनी इच्छास्थळी बदलली हवी होती किंवा परदेशी जाऊन काम करायचे होते, त्यांच्यासाठी शनिदेवाचे भाग्याचे दरवाजे उघडणार आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 ऑगस्ट ऑफिसमध्ये कोणाच्याही राजकारणात पडू नका. तुम्ही फक्त तुमचे काम करा, बाकीचा हिशोब शनिदेव पूर्ण करतील. आता आपण वळूया तिजोरीकडे. 1 ऑगस्ट कुंभ राशीच्या जातकांसाठी धनयोगाचा मोठा स्फोट होणार आहे. ज्या लोकांनी पैसे बाजारात, व्यापारात किंवा ओळखीच्या लोकांमध्ये अडकवले आहेत, त्या पैशाची वसुली आता सुरू होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार. ज्यांनी तुमचे पैसे घेऊन तुम्हाला ब्लॉक केलं होतं, फोन उचलणे बंद किंवा 1 ऑगस्टच्या शनिदेवाच्या न्यायानंतर त्यांना तुमच्या पैशाची अडचण येईल. शनिदेव ज्याच्यावर असा दबाव आणतील की ते स्वतःहून तुमचे थकीत पैसे आणून देतील. व्यापारासाठी जर तुम्ही व्यवहार असाल, दुकान किंवा व्यवसायात मंदीचा सामना करत असाल, तर 1 ऑगस्टला तुमच्यासाठी टर्न घ्यायचे दिवस आले आहेत. नवीन ग्राहक जोडले जातील आणि बंद पडलेले व्यवहार अचानक वेगाने सुरू होतील. गुंतवणूक आणि कर्जमुक्त. ज्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर आहे, ज्यांना कर्जाचे हप्ते फेडण्यासाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. पैसा येणार हा नक्की, पण 1 ऑगस्टला कोणत्याही उधारीवर पैसे देऊ नका. आज दिलेली उधारी शनिदेवाच्या काळात परत येणे कठीण आहे. मंडळी, पैसा आणि करिअर कितीही मिळले तरी आरोग्य नीट नसेल तर कशाचाच आनंद घेता येत नाही. मग 1 ऑगस्ट तुमचं आरोग्य आणि मानसिक शांतता कशी असेल? गेले काही दिवस कुंभ राशीच्या मंडळींनो, डोक्यावर सतत एक अज्ञात भीती होती. रात्री शांत झोप येत नव्हती. पाठीत दुखत होतं. पाठीत दुखणे त्रास होत होते. चिडचिड होत होती. आता एक इच्छा सोडा की 1 ऑगस्टच्या रात्रीपासून तुमच्या डोक्यावरील हा मानसिक ताणाचा डोंगर हळूहळू उतरताना दिसेल. मानसिक शांतता. शनिदेव तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करतील. तुम्हाला एक नवीन ऊर्जा आणि आध्यात्मिक विश्वास जाणवेल. जुन्या आजारापासून दिलासा. ज्यांना हाडाचे त्रास, सांधेदुखी किंवा नस दाबाचे विकार आहेत, ज्यांना योग्य उपचार मिळत नाही, त्या तब्येत मोठी सुधारणा दिसू शकते. घरातील वृद्धाचे बिघडलेले आरोग्य स्थिर राहील, ज्यामुळे तुमचे वैद्यकीय खर्चाचे प्रमाण कमी होईल. नातेसंबंधामध्ये बाबत सांगायचं तर 1 ऑगस्टला घरातील वादाचे ढग पांगतील. जोडीदारासोबत जर मतभेद चालू असेल तर शनिदेवाच्या कृपेने समाजात वाढून नात्यात गोडवा निर्माण होईल. पण मंडळी, 1 ऑगस्टचा हा शनिवार कुंभ राशीसाठी केवळ एक सामान्य दिवस नाही, तर हा तुमचा सुवर्णकाळ सुरू होणार आहे. करिअरमध्ये भरारी, पैशाची आवक आणि आरोग्याची उत्तम साथ. पण थांबा, 1 ऑगस्टला सर्व काही चांगल्या गोष्टी तुम्हाला सहजासहजी मिळतील. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि तुमच्या शत्रूचा कायमचा काटा काढण्यासाठी तुम्हाला 1 ऑगस्टच्या संध्याकाळी असा महाउपाय करायचा आहे, जो तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, संकट मुळासकट उपटून टाकेल. काय आहे तो 1 ऑगस्टचा महाउपाय? जाणून घेण्यासाठी पाहत रहा पुढचा भाग. मंडळी, तोपर्यंत आपल्या कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय शनिदेव अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, आपण आता सुरू करू व्हिडिओला. आता आपण या महाकार्यक्रमच्या अशा वळणावर आलो आहोत जिथे थोडीशी चूक तुम्हाला महागात पडू शकते. 1 ऑगस्ट शनिवार हा केवळ तारीख नाही, तर हा कुंभ राशीच्या आयुष्यातील ट्रेनिंग पॉइंट आहे.
शनिदेव न्याया चालवायला बसले आहेत, पण लक्ष ठेवा, शनिदेव कृपा मिळवणे जितके सोपे आहे तितकेच नियमाचे पालन उल्लेख केल्यास त्याचे परिणाम भयंकर असतात. आज 1 ऑगस्ट रात्री असा एक गुप्त सिद्ध उपाय करायचा आहे जो तुमच्या शत्रूची बुद्धी भ्रष्ट करेल, तुमच्यावर झालेली कोणतीही करणे किंवा वाईट नजर तत्काळ नष्ट करेल, तुमच्या घरात धनाचा मार्ग मोकळा करेल. हा उपाय कसा करायचा अगदी बारकाईने ऐका. हवे असेल तर वही पेन घेऊन लिहून घ्या. माहिती: 1 लहान दिवा, शुद्ध तेल, 2 अखंड लवंगा, थोडे काळे तीळ. 1 ऑगस्टच्या शनिवारी सूर्यास्तानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत संध्याकाळी पाय हात स्वच्छ धुवून काळ्या किंवा निळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून सिद्ध व्हा. मातीच्या दिव्यात तेल टाका, त्यामध्ये 2 लवंगा आणि थोडेसे काळे तीळ टाका. आता हा दिवा घेऊन तुमच्या जवळच्या शनी मंदिरात मारुती रायाला किंवा कोणत्याही पिंपळाच्या झाडाखाली जा. तिथे दिवा प्रज्वलित करा. दिवा प्रज्वलित करताना तुमच्या शत्रूचे नाव मनात 3 वेळा उच्चार करा. हा महा शनिदेव, या व्यक्ती मला नाहीक त्रास दिला आहे, आता याचा न्याय तुमच्या हाती आहे. दिवा लावल्यानंतर तुमच्या समोर शांतपणे बसून किंवा उभे राहून 108 वेळा कमीत कमी हा मंत्र जप करा. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मंत्र जप पूर्ण झाल्यानंतर शनिदेव किंवा पिवळ्या नमस्कार करून तिथे निघताना एक चूक अजिबात करू नका. मागे वळून पाहू नका. मंत्र ओम शनिचाराय नमः हा तुम्हाला 108 वेळा करायचा आहे. तुम्ही दिवा लावून ज्या क्षणी पाऊल पुढे टाकाल त्या क्षणी शत्रूचा पराभव आणि तुमच्या संकटाचा नाश तिथे सुरू झालेला असेल. जर तुम्ही मागे वळून पाहिले तर नकारात्मक ऊर्जा पुन्हा तुमच्या सोबत येऊ शकते. थेट घरी हात पाय धुवा आणि शांत झोपा. कुंभ राशीच्या माझ्या भावांनो आणि बहिणींनो, हा 1 ऑगस्टचा उपाय केवळ एक विधी नाही तर शनिदेवाच्या दरबारात लावलेली तुमची थेट हाक आहे. हा उपाय अवघ्या 72 तासात तुम्हाला तुमच्या आयुष्यात, कामात आणि शत्रूच्या वर्तनात स्पष्ट बदल दिसून येईल. जे शत्रू कालपर्यंत तुमच्या गुरगुरत होते ते शत्रू स्वतःहून शांत होतील किंवा तुमच्या वाटेतून कायमचे बाजूला होतील. शनिदेवाचा हा न्याय सुरू झाला आहे. कुंभ राशीचा विजय निश्चित आहे. तर मंडळी, आता आपण कुंभ राशीच्या 1 ऑगस्टचा हा शनिवार तुमच्या आयुष्यात नवीन सुरुवात करणार आहे. आत्तापर्यंत तुम्ही खूप सोसलं, खूप अपमान सहन केला आणि लोकांचे टोमणे ऐकले, पण आता थांबायचं नाही, कारण खुद्द शनिदेव तुमच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ज्यांनी तुमच्याशी कपट केलं, ज्यांनी तुमच्याशी विश्वासघात केला, ज्यांनी हिशोब आता सुरू झाला. 1 ऑगस्टपासून सत्याचा विजय होणार आणि कुंभ राशीचा झेंडा ताठ मानेने फडफडणार. जर तुमचा शनिदेवाच्या न्यायावर पूर्ण विश्वास असेल, तर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावरील अन्याय आता संपला, तर आता कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव. आज 1 ऑगस्ट तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट करेल. ज्या कुंभ राशीच्या जातकांसाठी कमेंट या व्हिडिओवर येईल त्याच्यावर शनिदेवाची विशेष कृपा राहील. यामुळे अजिबात संकोच करू नका. कमेंट करा आणि शनिदेवाचा आशीर्वाद मिळवा. हा व्हिडिओ फक्त पुरता ठेवू नका. तुमच्या नात्यात, मित्रांमध्ये किंवा ओळखीच्या लोकांमध्ये जी कोणी कुंभ राशीची व्यक्ती असेल, संकटात सापडली असेल, त्रास होत असेल, खूप अडचणी निर्माण होत असेल, घरात चिडचिड होत असेल, शत्रू पाठीमागे हात धुवून लागले असेल, त्यांच्यापासून किती हात लांब राहायचा असेल, तर त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की व्हॉट्सॲपद्वारे का होईना लगेच शेअर करा. एका शेअरमुळे कोणाचं तरी जीवन अचानक बदलू शकतं, त्यांच्या जीवनात सुख समाधान येऊ शकतं. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आत्ता खाली असलेल्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि घंटीचे बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून शनिदेवाच्या न्यायाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. चला तर मग निरोप घेण्याची वेळ आली आहे. बोला शनिदेव महाराज की जय. पवनपुत्र हनुमान की जय. ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मंडळी, मी काजल स्वामी भक्तिशक्तीमध्ये तुमचं मनपूर्वक मी स्वागत करत आहे. अशाच नवनवीन अचूक राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा आणि बेल आयकॉन प्रेस करून सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, अशाच नवनवीन राशी भविष्याच्या व्हिडिओसाठी आपल्याला जोडून राहा.
चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वस्त खा, मस्त राहा मंडळी. चला तर भेटू अशाच नवीन एका रहस्यमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.